खंड 28वा द्रोणपर्व भाग 3 जयद्रथ वधपर्व भाग 133. संजय पुढे सांगतो की तुमची मुलं मेलेली जमिनीवर पडलेली पाहून कर्णाला फार वाईट वाटतं. त्याच्या डोळ्यात अश्रू येतात आणि त्याला वाटतं की त्या मुलांच्या मृत्यूला तोच कारणीभूत आहे. कर्णाने पूर्वी जी गैरकृत्य पांडवांशी केली ती भीम लक्षात घेत त्याच्यावर बाणांचा वर्षाव करण्यास सुरुवात करतो आणि कर्णसुद्धा तेच करायला लागतो. भीम सुडाने पेटलेल्या कर्णावर 70 बाण मारतो. त्यानंतर तो आणखीन 100 बाण मारतो. ह्यावेळी तो कर्णाच्या वर्मी बाण मारत असतो, ज्यामुळे त्याची ताकद कमी होईल. पुन्हा भीम कर्णाचा तीरकमटा मोडतो, तो नवीन घेतो आणि भीमावर चहू बाजूने बाणांचा वर्षाव करतो. पुन्हा भीम कर्णाचे घोडे आणि सारथी मारून टाकतो. त्यानंतर तो कर्णाकडे पाहत मोठ्यांदा हसत राहतो. त्यामुळे कर्णाचं नैतिक बळ संपतं. तो दुःखी होतो. कर्ण त्यानंतर त्याची गदा हातात घेतो आणि तो भीमावर जोराने फेकतो. वृकोदर त्या गदेला उलटवण्यासाठी त्याच्या बाणांचा उपयोग करतो. ते तो सगळ्या तुझ्या सैनिकांसमक्ष करतो. गदा आणि धनुष्य दोन्हीही गेलेला कर्ण हतबल होऊन रणांगणात उभा असतो. ते दृश्य न भूतो न भविष्यती असंच होतं. भीमाच्या मरणात कर्णाला ठार मारायचं होतं, परंतु तो योग नव्हता. त्यानंतर कर्ण भीमाचं कवच फाडून टाकतो. त्यानंतर तो सगळ्या तुझ्या सैनिकांसमोर त्याला अनेक बाण मारून बेजार करतो आणि नंतर भीम कर्णाचं चिलखत फाडून टाकतो. त्याच्यावर बाणांचा मारा असा करतो की तो अस्वस्थ व्हावा, पण ते होत नाही. भीमाची शरीराची ताकद फार जास्त असते. त्यानंतर पुन्हा कर्ण भीमाला सोडून देतो. भीम पाहतो की कर्ण चालत रणभूमी सोडून जात आहे. त्याच्यावर तो बाणांचा वर्षाव करतो आणि दुर्योधन ते पाहत असतो. तो त्याच्या लोकांना आज्ञा करतो की ते कर्णाला संरक्षण देतील. ती आज्ञा ऐकल्यावर त्याचे भाऊ भीमावर चाल करतात. त्यात तुझे पुत्र होते. त्यांची नावं आहेत चित्र, उपचित्र, चारुचित्र, शरषण, चित्रायुध, चित्रवर्मन. हे सगळेच उत्तम योद्धे होते, परंतु वृकोदर त्या सगळ्यांनाच भारी गेला. त्यांना तो ठार मारतो. जमिनीवर ते मरून पडलेले पाहून दुर्योधनाला रडायला येतं. कर्णसुद्धा ते मरत असताना पाहतो. त्याला विदुराचे शब्द आठवतात. तो एका दुसऱ्या रथात चढतो आणि भीमाशी लढण्यासाठी निघतो. पुन्हा त्यांच्यात द्वंद्व सुरू होतं. ते एकमेकांना बाणाने भुसकायला लागतात. त्यानंतर भीम कर्णाचं कवच फाडून टाकतो. कर्णसुद्धा भीमावर 50 बाण मारतो. रक्तचंदनाचे लेप लावलेले ते दोघेही योद्धे रक्ताने तसेच माखलेले होते. त्यांचे एकमेकांना बाण मारणं चालूच होतं. ते बाणांच्या फेऱ्या मारत असताना त्यांचं रेतसुद्धा एकमेकांभोवती गरागरा फिरत होते. पूर्वीच्या काळी जसे शक्र आणि विरोचनाचा मुलगा प्रल्हाद लढत होते, तसंच त्यांचं द्वंद्व होत होतं. भीमाची बाणबाजी पाहून दुर्योधन तर चकितच झाला. भीम इतका हुशार कधी झाला धनुर्विद्येत, असा त्याला प्रश्न पडला. कर्णाच्या भोवती एक बाणांचा पिंजराच त्यांनी तयार केलेला होता. ते द्वंद्व पार्थ आणि कृष्णसुद्धा पाहत होते. असं क्षणभर वाटलं अर्जुनाला की कोणी गंधर्व भीमाच्या अंगात शिरून ते सगळं करत आहे. तुझा मुलगा भयंकर खिन्न झाला होता ते भीमाचं शौर्य पाहून. इथेच आपण आपला 133वा भाग संपवणार आहोत. भाग 134. संजय पुढे सांगतो की पुन्हा एकदा भीमाच्या धनुष्याचा टणात्कार कर्णाला ऐकू आला आणि तो पुन्हा अस्वस्थ झाला. चिडलेल्या हत्तीसारखा चवताळत तो त्याच्या नव्या रथातून चालून जातो. ते खाली मरून पडलेले तुमचे तो पुत्र पाहतो आणि त्याला रडू येतं. त्याचा श्वास जोरजोराने होऊ लागतो. छाती वर खाली होत असते आणि संताप तर अनावरच झालेला असतो. पुन्हा एकदा बाणांच्या फेऱ्या सुरू होतात, परंतु त्या दिवशी भीमाचं भाग्य बलवत्तर होतं. त्याची पुन्हा सरशी होत होती कर्णापुढे. कर्ण मात्र त्याची पराकाष्ठा करत होता. कर्ण त्याचं पिसं लावलेले बाण आकाशात मारत होता आणि ते खाली येताना भीमाला लागावेत असे होते, परंतु ते आजूबाजूला पडत होते आणि इतर लोकांना, विशेष करून तुमच्या लोकांना लागून त्या फटक्याने अनेक वीर मारले जात होते. जीवाची पर्वा न करता तो अधिरथाचा मुलगा भीमाशी लढत होता. त्याचप्रमाणे भीमसुद्धा बेपर्वा होऊनच त्याच्याशी लढत होता. कर्णाचा मारा आकाशातून आणि समोरून असा दुतर्फा होत होता, पण भीमाला त्याची पर्वाच नव्हती. तो नेहमीप्रमाणेच बिनधास्त होऊन तिरंदाजी करत होता.
भीमाची तिरंदाजी पाहून तुमचे योद्धेसुद्धा अतिशय आनंदी झालेले दिसत होते, कारण ते सगळे एका नात्याने परस्परांचे नातेवाईकसुद्धा होतेच. कौतुक करणाऱ्यात भूरिश्रव, कृप, अश्वत्थामा, शल्य, उत्तमौजास, युधामन्यू आणि त्यांच्यातील केशव, अर्जुन, इतर असंख्य शूरवीर होते. शाब्बास शाब्बास असे ते सारखे उत्तेजनार्थ मोठमोठ्यांदा ओरडत होते. पांडवांचा उत्साह द्विगुणित झाला होता. त्या उलट कौरवांचा गट मात्र खिन्नच झालेला होता. तो गदारोळ जास्तच झाला तेव्हा दुर्योधनाला ते रुचलं नाही. तो त्याच्या पक्षातील राजांना विनंती करतो की ते कर्णाला भीमापासून वाचवण्यासाठी काहीतरी करतील, नाहीतर अशा रीतीने होत राहिलं तर कर्ण मारलाच जाईल. ते ऐकल्यानंतर त्यांच्यातील 7 जण पुढे होतात कर्णाला मदत करण्यासाठी. ते भीमाला वेढा घालतात. त्यांचं शरसंधान सुरू होतं. ते 7 जण भीमाला बाणाने झोडून काढायला लागतात. भीमाच्या त्या प्रत्येक बाणामागे त्याच्या जुन्या आठवणी होत्या आणि त्यामुळे त्या आठवणी एखाद्या शापाप्रमाणे काम करत होत्या. त्या शापामुळे ते बाण विशेष प्रभावी ठरत होते. विशेष तीव्रतेने ते बाण तुमच्या मुलांच्या अंगात खोलवर घुसत होते आणि त्यांच्या उराचा ते भेदही करत होते. काही बाण त्यांच्या इतर महत्त्वाच्या अवयवांना बाद करत होते. ते तुमचे परत 7 मुलगे त्यात मारले जातात. दुर्योधनाच्या अविचारीपणामुळे तुझे आणखीन मुलगे मारले जातात. त्यात शत्रुंजय, शत्रुसह, चित्रक, चिक्षयुध होते. त्याशिवाय दृढ, चित्रसेना, विकर्णसुद्धा त्या धमासान युद्धात मारले जातात. त्यातील विकर्ण भीमाला प्रिय होता. त्याच्या मृत्यूचं त्या पांडवाला दुःख होतं, पण ती वेळ दुःख करण्याची नव्हती. भीम मोठ्यांदा बोलतो, सगळे कौरव मी ठार मारीन अशी प्रतिज्ञा मी केली आहे, त्याप्रमाणेच होत आहे. असं बोलून तो विकर्णाला श्रद्धांजली देतो. त्या हत्या कर्णाच्या समक्ष आणि त्याच्या कारणानेच झाल्या होत्या, ते कर्णाला विशेष लागतं. त्यानंतर भीम एक मोठी गर्जना करतो. त्या मोठ्या गर्जनेद्वारा तो युधिष्ठिराला कळवतो की ते जिंकत आहेत. त्यांनी तो पांडवांचा ज्येष्ठ समाधानी होत असतो. ती गर्जना त्याला एखाद्या सुमधुर संगीतासारखीच वाटली. त्या नव्या उत्साहाने प्रेरित झालेला युधिष्ठिर नव्या दमानेच द्रोणावर चालून जातो. दुसऱ्या बाजूला त्याचे 30 बंधू मारले गेले. ते समजल्यावर दुर्योधनाला विदुरांचे शब्द आठवतात. त्याला दिसतं की जे ते सांगत होते ते प्रत्यक्ष घडत आहे. तरीसुद्धा त्याचा हट्ट काही कमी होत नव्हता. दुर्योधनाला सभेत घडलेला प्रसंग चांगलाच आठवत होता. द्रौपदीची आणि पांडवांची केलेली निर्वत्सना त्याला आठवते. त्यात कर्णाचं वागणं त्याला आठवतं. जसं करावं तसं भरावं अशी म्हण आहे, तिची प्रचिती त्याला येत होती. गेल्या 13 वर्षांचा काळ ते कौरवांचं वागणं सहन करत होते. आता भीमाच्या रूपाने ते सगळे बाहेर येत होतं. जशास तसे ह्या निसर्गाच्या नियमाची प्रचिती त्याला येत होती. तुझ्या मुलांचं वागणं आणि तुझं त्याला असलेलं छुपं प्रोत्साहन असे सगळं आता फळत होतं. त्यावर दुःख का करावं? तेव्हा विदुरांनी, भीष्मांनी, द्रोणांनी दिलेले संदेश तू आणि तुझ्या मुलांनी झुगारून दिले, म्हणून आत्ताची ही परिस्थिती उद्भवलेली आहे. त्याची जबाबदारी सर्वस्वी तुमच्यावर आहे. कारण आपण घरातील श्रेष्ठ आणि ज्येष्ठ आहात. आता भाग्याला दोष देणं कितपत श्रेयस्कर ठरेल? अरे राजा, आता दुःखसुद्धा करू नकोस, कारण काळाची पावलं उलटवता तर नक्कीच येत नाहीत ना. तूच तुझ्या मुलांचा वध करत आहेस असंच मला वाटतंय. भीम केवळ कारण मात्र आहे. जे विषारी झुडूप तू लावलंयस त्याची ही विषारी फळं आहेत. जे मेले ते दिसले आणि आता जे उरलेले आहेत त्यांची केव्हा पाळी येते तेवढंच फक्त पाहायचं राहिलेलं आहे. त्याशिवाय भीम आणि कर्णाच्या बाणांच्या भडीमाराने कित्येक मरत आहेत त्याची गणना करताच येणार नाही. इथेच आपण आपला 134वा भाग संपवणार आहोत. भाग 135. धृतराष्ट्र म्हणतात की अरे सुता, संजया, तू म्हणतोस ते खरं आहे रे. त्या सगळ्याला खरं तर मीच कारणीभूत आहे आणि मी ते मान्यही करतो. जे झालं ते झालं. आता मी काय करावं ते तू मला सांग. त्यावर संजय म्हणतो, आता सांगतो पुढे काय झालं ते. कर्ण आणि भीम त्यांचे बाण फेकत होते. भीमाच्या बाणांवर त्याचं नाव होतं.
ते बाण कर्णाच्या सर्वांगात घुसत होते. त्याचप्रमाणे कर्णाचे बाणसुद्धा भीमाच्या अंगात जात होते. दोघेही समसमानच होते. त्यांचे धारदार बाण इतरांच्या अंगावर सुद्धा पडत होते. त्यामुळे तुमच्या सैनिकांची पळापळ होत होती, कारण तिथे पांडवांचं सैनिक फारसं नव्हतं. त्यातच तुमचे हत्ती आणि घोडे मारले जात होते. कित्येक योद्धे केवळ अपघाताने त्यांच्या धुमश्चक्रीत मारले जात होते. त्यांच्या प्रेतांचे तर ढीग लागले होते त्या रणभूमीत. त्या पळून जाणाऱ्या सिंध, सौवीर आणि कौरवांचे सैनिक होते. त्या दोघांच्या भोवतीचा प्रदेश त्यामुळे मोकळा झालेला होता. सगळे सैनिक त्यांच्यापासून एक कोस दूर जाऊन ते द्वंद्व पाहत होते. ती रणभूमी मेलेल्या सैनिकांनी, हत्तींनी आणि घोड्यांनी भरलेली होती. मरणाच्या तोंडावर असलेले कित्येक शेवटचं कणत होते. त्यांच्या अंगातून वाहणाऱ्या रक्ताची नदीच झालेली होती. त्यामध्ये मोडलेले, आगीने पेटलेले असे अनेक रथ आणि त्यांचे तुटलेले भागही होते. त्या आगीतून धुराचे लोट निघत होते. शरीराचे भाग जिथे तिथे पडलेले दिसत होते. त्यावरील दागिने सूर्याच्या उन्हात चमकतही होते. मेलेल्या सैनिकांची विविध शस्त्र, इतर आयुध विखरून पडलेली होती. त्यात धनुष्य, बाण, गदा, काटेरी गदा, सोटे, भाले, शर, शत्रुघ्नी असे विविध होते. मेलेल्या राजांचे मौल्यवान दागिने, मुकुट, शाली, कम्मरपटे असे पोशाखही तिथे पडलेले होते. मुंडकं नसलेली शरीरं आणि शरीरं नसलेली मुंडकी बरीच तिथे पडलेली होती. त्या दोघांच्या द्वंद्वामुळे ही हानी झालेली होती, जी एरवी अनेक योद्धे लढतात तेव्हा साधारणपणे होतच असते. आकाशातील चरण, सिद्ध, देव अशा अमानवी प्रजाती तो सोहळा मोठ्या कौतुकाने पाहत होते. दोन उन्मत्त हत्ती जसे वनाची नासधूस करतात तसंच हे झालेलं होतं. ह्याबरोबरच आपण आपला 135वा भाग इथे संपवणार आहोत. भाग 136वा. संजय पुढे सांगतो की कर्ण भीमावर असंख्य बाण मारतो, परंतु त्याचा काहीही परिणाम भीमावर झालेला नाही आहे. भीम कर्णाच्या कानात एक काटेरी बाण मारतो. त्यामुळे कर्णाच्या कानातील कर्णकुंडलं निखळून खाली पडतात. ते खाली पडले आहेत हे पाहून वृकोदराला हसू आलं. त्यानंतर तो त्याच्या छातीत बाण मारतो. त्यानंतर भीम कर्णाला 10 विषारी बाण मारतो. ते त्याच्या डोक्याला लागतात. कर्णाला भोवळ येते. तो रथाचा दांडा पकडतो आणि तसाच दांडा धरूनही बसतो. त्यांनी त्याचे डोळे मिटलेले असतात, पण लवकरच तो सावध होतो. त्यानंतर नव्या जोमाने तो वृकोदराच्या रथावर धावून जातो. त्याचा राग अनावर असतो. भीमावर 1000 बाण मारतो, जे गिधाडाच्या पिसांनी सजवलेले होते. त्यांचं तिरंदाजी द्वंद्व तसंच होत होतं. ते दोघंही त्याच्या तळहाताच्या चापट्यांचे आवाज करून एकमेकांना आव्हान देत होते. पुन्हा भीम कर्णाचं धनुष्य मोडतो. त्यानंतर तो विजयाची आरोळी ठोकतो. मोडलेलं धनुष्य तो टाकतो आणि त्याहून मजबूत दुसरं धनुष्य घेतो. त्या कुरूंच्या, सौवीरांच्या आणि सिंधू देशांच्या लोकांचे संहार पाहून कर्णाला भयंकर राग येतो. त्याचा नवीन तिरकमटा तो ताणतो. त्याच्या हाताची चपळाईच अशी होती की त्या हालचाली कोणाला नीटपणे दिसतच नव्हत्या. कर्ण बाण मारताना स्वतःभोवती गोल फिरत होता. त्यामुळे त्याचे बाण चहू दिशांनी फेकले जात होते. त्याच्या असंख्य बाणांमुळे प्रसंगी सूर्याचा प्रकाश झाकला जात होता. त्यामुळे भर दिवसा अंधारही होत होता. त्या पद्धतीने त्याने किती वीर मारले त्याची गणनाच करता येणार नाही. त्याचे सगळे तीर गिधाडाच्या पिसांनी सजवलेले होते. त्याच्या टोकाला धारदार दगड होते. ढगाने पर्वत झाकले जातात तसा भीम त्याच्या बाणांच्या वर्षावाने झाकला जात होता. त्याची पर्वा न करता भीम त्याच्यावर चाल करत होता. जवळ आल्यानंतर तो चटकन त्याचं धनुष्य ताणून आकाशात बाणांचा असा काही वर्षाव करतो की इंद्रधनुष्य दिसायला लागतं. ते बाण खाली येताना ज्याच्यावर पडत ते नष्ट होत असे. त्याच्या बाणाने सगळं आकाश अंधकारमय झालेलं होतं, जसे पावसाळ्यात होतं ढगांमुळे. कर्ण त्याच्या बाणांनी भीमाला बांधून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. त्या दोघांचे विरुद्ध दिशेने जाणारे बाण एकमेकांना आदळत होते. त्यामुळे ठिणग्या पडत होत्या. भीमाला मारून टाकण्याच्या उद्देशाने कर्ण धारदार बाण मारत असतो, परंतु भीम ते सगळे उलटवत असतो. त्यांचं असं द्वंद्व सतत न थांबता चालू होतं.
त्यांच्या धनुष्याच्या दोरांचे टणात्कार मोठ्यांदा ऐकू येत होते. त्याशिवाय त्यांच्या ओरडण्याचे आवाजसुद्धा मोठेच होते. त्यात रणवाद्यांचे आवाज भर घालीत होते. रथाच्या चाकांचे गडगडाट त्यात भर घालत होते. त्यांचं द्वंद्वच असं होतं की सगळे म्हणजे दोन्ही बाजूचे योद्धे लढण्याचं थांबून ते द्वंद्व पाहत बसले होते. त्याशिवाय आकाशातून ऋषी, देव, चरण, सिद्ध, विद्याधर, गंधर्वसुद्धा ते पाहण्यात रमले होते. विशेष म्हणजे त्या द्वंद्वामुळे ते दोघेही सोडून इतरांचं जास्त नुकसान होत होतं. ते दोघेही एकमेकांचे बाण तोडणे, उलटवणे असेच प्रकार करत होते. त्यामुळे एखादाच बाण त्यांना लागत असे. कर्ण एक बलशाली बाण मारतो, परंतु भीम तो मोडून टाकतो. जर तो बाण मोडला नसता तर त्या बाणाने भीमाचा मृत्यू निश्चितपणे झाला असता. त्यानंतर कर्ण पहिल्या प्रथमच त्या द्वंद्वात भीमाचा बाणाचा भाता फेकून देतो, जे करणं कोणालाही सोपं नव्हतं. त्याच्या घोड्याच्या मानेवर तो बाण मारतो, ज्यामुळे घोडे व्यवस्थितपणे धावू शकत नव्हते. त्यानंतर कर्ण भीमाच्या सारथ्याला जखमी करतो. तो सारथी तिथून पळून युधामन्यूच्या रथाकडे जातो. त्याने उत्तेजित झालेला कर्ण हसायला लागतो. त्यानंतर तो भीमाचा ध्वज पाडतो. भीमाचा तिरकमठा गेल्यामुळे तो शर कर्णावर फेकतो. तो शक्तिमान शर कर्णाच्या गाडीवर तो फेकतो. कर्ण तो शर हवेतच तुकडे तुकडे करून टाकतो. त्याच्या मित्राच्या भल्यासाठीच तो लढत होता. त्याचं भाग्य उजळत होतं असं ऋषी समजतात, कारण बराच काळ त्याला यशच नव्हतं. त्यानंतर कर्ण भीमाची ढाल तोडून टाकतो. एकतर जिंकायचं नाही तर मरायचं, हे सच्च्या क्षत्रियांचं ब्रीद कर्ण जपत होता. भीम त्या उलटणाऱ्या भाग्यामुळे संतापला होता. तो त्याच्या हातातील तलवार कर्णावर फेकतो. त्या लांबसर तलवारीने कर्णाच्या धनुष्याचा दोर तुटतो. त्यानंतर ती तलवार मातीत पडते. कर्णाला राग येतो, तरीही तो हसत हसत दुसरं धनुष्य काढतो आणि त्याचा दोरही लावतो. त्यानंतर कर्ण भीमावर असंख्य बाण मारायला लागतो. भीम ते बाण चुकवण्यासाठी आकाशात उड्या मारतो. त्यामुळे कर्णाचे नेम चुकतात. त्याला निराशा येते. भीम असाच आकाशात उडालेला असताना कर्ण त्याच्या रथाच्या गच्चीत लपून बसतो. भीम त्याला हुडकून काढण्यासाठी कर्णाच्या ध्वजाच्या स्तंभावर त्याला बाहेर येण्याची वाट पाहत राहतो. जसे गरुड त्याचं भक्ष्य पकडण्यासाठी डूब धरून बसतो, तसाच तो बसतो. भीमाची ती चाल सगळ्या ऋषी, देव, चरण, साध्य यांना फार आवडते. त्यांचं शस्त्र रथ गेलं होतं तरीही तो त्याचे शत्रूला पकडण्याचं कार्य करतच असतो. त्यानंतर कर्ण भीमाकडे जातो, जो त्याची वाट पाहत असतो. कर्ण त्याचे हातपायीचे आव्हान स्वीकारतो. ते दोघेही मल्लयुद्धासाठी सज्ज होतात, जसे प्राचीन काळी देव आणि दानवात होत असे. भीमाकडे शस्त्र नसतात, कर्णाकडे असतात. त्या रणभूमीत हत्ती मरून पडलेले असतात, ज्यांच्यामधून रथ काढणं शक्य नव्हतं. त्या हत्तीच्या आड भीम लपून कर्णाला हुलकावण्यात येत असतो. त्या मेलेल्या हत्तींच्या मोठ्या पोटांच्या आड तो लपत जात असतो. कर्णाला तो काही दिसत नसतो. कर्णाला त्याचा रथ त्या भागातून काढणं केवळ अशक्यच असतं. त्यावेळी संधी असूनही भीम त्यावर हल्ला करत नाही. भीम त्या ध्वजस्तंभाच्या मदतीने मेलेला हत्ती उचलतो, जसा मारुतीने द्रोणागिरी उचलला होता. कर्ण त्याच्या बाणाने त्या मेलेल्या हत्तीच्या चिंधड्या करतो. भीम ते तुकडे कर्णाच्या रथांवर आणि घोड्यांवर फेकतो. त्याशिवाय तिथे जे फेकण्यासारखं म्हणून होतं ते सगळं तो कर्णावर फेकू लागतो. कर्ण मात्र ते सगळंच त्याच्या बाणांच्या मदतीने छिन्न भिन्न करून टाकत होता. भीम त्याच्या मुठी आवळून कर्ण हातात सापडला तर त्याला आवळण्याचा विचार करत होता, परंतु त्याला आठवतं की कर्ण हा अर्जुनाचा बळी आहे, त्यामुळे त्याला तो मारणं योग्य होणार नाही. कर्ण मात्र त्याला पकडण्याचा सतत प्रयत्न करत होता. कर्णाला सुद्धा त्याने कुंतीला दिलेलं वचन आठवते की तो एक अर्जुन सोडून इतर कोणत्याही पांडवांना मारणार नाही. अशा रीतीने ते दोघेही आपल्या आपल्या वचनात अडकल्यामुळे वस्तुतः दोघेही सुरक्षित होते. एकमेकांना सतवण्याचं मात्र थांबवत नव्हते. मेलेल्या हत्तींमध्ये फसलेल्या भीमाला कर्ण त्याच्या धनुष्याच्या टोकाने टोचतो. भीम ते धनुष्य कर्णाच्या हातून खेचून घेतो आणि त्यानेच तो कर्णाला डोक्यावर प्रहार करतो. ते करत असताना तो हसत जरी होता तरी त्याचे डोळे लाल झाले होते त्या रागामुळे.
भीम त्याला शिव्या देत असतो, त्याचवेळी कर्णसुद्धा त्याला दुसऱ्या प्रकारच्या शिव्या देतच असतो, कारण ते एकमेकांना ठार मारू शकत नाही. कर्ण भीमाला खादाड, बावरची, लढता येत नाही, बावळट, मूर्ख अशा शिव्या देत असताना भीम त्याला हिजडा, भेकड, खादाड, बिनदाढीचा, कौरवांचा गुलाम, पळपुट्या अशाही शिव्या देत होता. लढणं आणि शब्दांची चकमक करणं यातील फरक त्यांना लक्षात येतो आणि ते एकमेकांकडे पाहून हसायला लागतात. शिव्या देता येत नाही म्हणून ते एकमेकांचं उकटं काढायला लागतात. कोण दुसऱ्याला कौरवांचा गुलाम म्हणतो, तर दुसरा भीमाला संन्याशी, वनवासी असं बोलून हिणवण्याचा प्रयत्न करतो. कर्ण भीमाला म्हणतो की ते लढण्यापेक्षा तो रानातच जास्त चांगला शोभतोयस. तुम्ही पांडवांनी जंगलातच राहिलं पाहिजे. राज्य करणं तुझ्या भावाला कळतच नाही आहे. तुम्ही पांडव बावळट आहात. तुम्ही बावरचीच चांगली शोभता. रानात पडलेली फळं वेचून खाणारे असे बरेच हिणवणारे उद्गार कर्ण भीमाला बोलतो. त्याच्या ढेरपोटावर विनोद करतो. असं बराच काळ चालतं. कर्ण त्याचे लहानपणीचे सगळे प्रकार बोलून दाखवतो. भीम काहीही न बोलता गुपचूप उभा राहतो. ते पाहून कर्ण त्याच्या धनुष्याच्या टोकाने पुन्हा एकदा त्याला टोचतो आणि मोठ्यांदा हसायला लागतो. कर्ण त्याला ताकीद देतो की त्याने कधी त्याच्यासारख्यांच्या बरोबर युद्ध करायचं नसतं, नाहीतर असा अपमान होतो. नंतर त्याला तो सांगतो की तो अर्जुन आणि कृष्ण जिथे आहे तिथे जावं. कर्णाचे ते बाष्पळ उद्गार ऐकून आता भीमाला हसू येतं. तो कर्णाला म्हणतो, अरे बिनबापाच्या, तू विसरलास का की मी आज कितीतरी वेळा तुला चीत केलेलं आहे ते? तरीसुद्धा तू असा कसा बोलतोस तेच मला समजत नाही आहे. ह्या जगात इंद्राचं सुद्धा जय आणि पराजय सगळ्यांनी पाहिलेले आहेत. जर तू मला आव्हान देत असशील तर कुस्तीचं आव्हान मला आवडेल, कारण तो माझा प्रांत आहे. तिरंदाजी हा काही माझा विषय नाही आहे, तरीही त्यात मी तुला सतत मारतच होतो. ते शेवटी थोडं तुला जमलं म्हणून एवढा रुबाब करण्याचं काही कारण नाही आहे. ज्या कीचकाला कौरव घाबरत होते त्याला मी एका दमात ठार मारलेला आहे. तर मग तुझा विचार काय आहे? करणार का माझ्याशी कुस्ती? ते ऐकल्यानंतर कर्णाला समजतं की आता जास्त बोलण्यात काहीही अर्थ नाही, कारण जर यांनी मला धरलं तर माझी काही धडगत नाही. मग तो त्याचा फक्त अपमान करण्यातच समाधान मानतो. ते त्यांचं बोलणं अर्जुन आणि कृष्णाच्या समक्ष होत असतं. इतर बरेच योद्धेसुद्धा ते ऐकत होते. त्यानंतर कृष्ण अर्जुनाला खूण करतो आणि त्याप्रमाणे अर्जुन कर्णावर काही बाण मारतो. ते बाण कर्णाच्या अंगात घुसतात. जसे बगळे क्रौंच पर्वतावर जातात, त्यानंतर कर्णाला भीमापासून तो दूर नेतो. त्याचा तीरकमठा भीमाने तोडलेलाच असतो. त्यानंतर परिस्थिती हाताबाहेर जाणार हे लक्षात आल्यावर कर्ण तिथून पोबारा करतो. भीमसुद्धा सत्यकीच्या रथात चढतो. ते सव्यसाची पाहतच असतो. त्यानंतर पळून जात असलेल्या कर्णाकडे नेम धरून तो एक बाण असा मारतो की जसा काही यमाचाच बाण आहे. तो बाण कर्णाचा पाठलाग करायला लागतो. अश्वत्थामा ते पाहतो. तो एक बाण फेकतो आणि त्या अर्जुनाने सोडलेल्या बाणाला बाद करतो. तो कर्णाला वाचवतो. तो अपमान झाला असं समजून पार्थ अश्वत्थाम्यावर बाण मारतो. त्याला आवाज देतो की तू द्रोणाच्या मुला इथून जाऊ नकोस, माझ्याशी द्वंद्व करण्यास तयार हो. परंतु अर्जुनाच्या बाणाने जखमी झालेला तो द्रोणांचा मुलगा कौरवांच्या गर्दीत लुप्त होतो. सव्यसाची पळून जाणाऱ्या अश्वत्थामाच्या मागे जायला लागतो. त्यांच्यात फारसं अंतर नसतं. त्याला तो मागून बाण मारत घाबरवत जात असतो. अश्वत्थामा त्याचे बाण टाळतो. कौरवांच्या फौजात लपण्याचा प्रयत्न करत तो असतो. त्यानंतर अर्जुन त्या कौरवांच्या सैन्याचा संहार करू लागतो, ज्याच्यात असंख्य हत्ती, घोडे आणि माणसं होती. इथेच आपण आपला 136वा भाग संपवणार आहोत. भाग 137. धृतराष्ट्र म्हणतात, दिवसेंदिवस माझ्या आकलन क्षमतेत अंधार वाढत आहे. माझे अनेक श्रेष्ठ दर्जाचे योद्धे यमाकडे पांडवांनी पाठवलेले आहेत. मला वाटतंय असं होण्याचं कारण कालचक्र उलट दिशेने फिरत आहे. आता बघ, धनंजय त्याच्या द्वेषाने अश्वत्थाम्याच्या आणि कर्णाच्या संरक्षणाखाली असलेले माझं सैन्य धुडकावून आमच्या आतल्या गोठात आलेलं आहे. मी समजत होतो की म्हणून कोणीच आमच्या आतल्या गोठात शिरू शकणार नाही, परंतु ते झालं आहे कृष्णाच्या मदतीमुळे. असेल कदाचित. अजून भीम आणि अर्जुन
त्यांचा सत्यकी आज शिरलेले आहेत. त्यांची हिंमत वाढली आहे जेव्हापासून मला समजलं आहे की अर्जुन आतल्या भागात वावरत आहे. माझी अस्वस्थता वाढलेली आहे. या विवंचनेमुळे मला भीती वाटते आहे की जयद्रथ वाचेल असंही वाटत नाही आहे. अर्जुनाचा अपराधी आहे तो सिंधचा राजा. जर तो पार्थाच्या तावडीत सापडला तर कसा जिवंत राहील. मला असंही वाटतं आहे की तो माझा जमात आधीच मेलेला आहे. तू सांगण्यात हुशार आहेस, तेव्हा पुढे काय होतं आहे ते आता मला सांग. अरे संजया, मला समजून घ्यायचं आहे की तो वृष्णी वीर सत्यकी कसा लढलेला आहे आमच्या योद्ध्यांशी, जो अर्जुनाला मदत करण्यासाठी आपल्या गोटात घुसलेला आहे. त्यावर संजय सांगायला लागतो आहे, कर्णाच्या बाणामुळे घायाळ झालेला भीम अनेक वृष्णी योद्ध्यांबरोबर जात असतो. ते करत असताना त्याच्या बाणांनी जो तुमच्या अनेक योद्ध्यांना मारत जात होता. भीम ते करत असताना मोठमोठ्यांना गर्जना करत होता. त्याचवेळी आपल्यातील राक्षस अलंबुश मोठ्या रागाच्या भरात त्याच्या सोन्याचे चिलखत घातलेला असा सत्यकीवर चाल करतो. त्यांचं द्वंद्व भीषण होतं. आधी कधी पाहिलंच नाही असं होतं, असं आकाशातील प्रेक्षक सांगत होते. आणि ते पाहण्यासाठी बाकीचे दोन्ही बाजूचे योद्धे आपापली शस्त्र बाजूला ठेवूनच उभे राहिलेले होते. इतकं ते द्वंद्व विलक्षण प्रेक्षणीय होतं. अलंबश सत्यकीला 10 बाण मारतो. ते सगळे बाण सत्यकी तोडून टाकतो. पुन्हा तो राक्षस आणखीन बाण मारतो जे सत्यकीच्या अंगरख्यात घुसतात. त्यानंतर तो सत्यकीच्या घोड्यांना इजा करतो. सिनीचा नातू त्यामुळे चिडतो आणि अलमउशाचे 4ही घोडे बाद करतो. त्यानंतर युयुधन अलमउशाचं डोकं उडवतं. ते द्वंद्व संपतं आणि त्यानंतर सत्यकी अर्जुनाकडे निघतो. सत्यकी अर्जुनाकडे जात असताना वाटेत तुझ्या सैन्याचा संहार करतच असतो. त्याला कोणीही अडवू शकत नाही. एखाद्या वादळासारखा तो पुढे जात असतो. त्याचे सिंधू जातीचे घोडे त्याची सदैव साथ देत होते. त्यांचे रंग चांदीसारखे चमकणारे होते. तुझा मुलगा दुःशासन सत्यकीला आव्हान देतो. त्यांच्यात द्वंद्व सुरू होतं. सत्यकी त्याला चांगलाच थकवतो. सत्यकी दुःशासनाच्या रथाचे घोडे मारतो. ते द्वंद्व पाहून अर्जुन आणि कृष्ण संतुष्ट होतात. ते सत्यकीला शाबासकी देतात. इथेच आपण आपला 137वा भाग संपवणार आहोत. भाग 138. संजय पुढे सांगतो की त्रिगर्तचा महान योद्धा ज्याचा ध्वजस्तंभ सोन्याचा होता. सत्यकी दुःशासनाला हरवल्यानंतर अर्जुनाच्या जवळ जात होता तेव्हा सत्यकीला अडवतो. त्रिगर्ताचे सैनिक मोठ्या संख्येने युयुधानाला वेढतात. त्रिगर्ताच्या योद्ध्यांना तो घाबरतच नाही. त्यांच्याशी तो झपाट्याने लढायला लागतो. बाणांचे आणि धनुष्यांचे टणात्कार यांनी आसमंत भरलेला होता. त्याला एकाच वेळी 50 युवराजांशी लढावं लागत होतं. ते त्याच्या चौफेर उभे राहून एकाच वेळी त्याच्यावर बाणांचे वार करीत होते. तरीसुद्धा युयुधन त्यांना आवरण्यात यशस्वी होत होता. सत्यकीचं युद्ध कौशल्य त्यावेळी सर्वांना जाणवत होतं. तो कोणापेक्षाही कमी नव्हता. त्याची बाण फेकण्यातील चपळाई तर विलक्षण होती. एकाच वेळी तो 4ही दिशांना बाण फेकत होता. ते सुद्धा नेम न चुकता. हे त्याचं वैशिष्ट्य होतं. तो त्यासाठी त्याच्या रथात गोल नाचत होता. तो नाचसुद्धा पाहण्यासारखाच होता. त्याचं युद्ध कौशल्य पाहून ते त्रिगर्ताचे राजपुत्र तिथून पळून गेले. त्या लढाईत त्यांच्यापैकी कोणीही दगावला नव्हता. त्यानंतर शूरसेनाचे योद्धे सत्यकीला भिडतात. त्यांच्याशी लढल्यानंतर तो कलिंगच्या योद्ध्यांना भिडतो. कलिंगच्या जबरदस्त फौजांचा पराभव केल्यानंतर सत्यकी अर्जुनाजवळ पोचतो. त्याला धनंजयाचं दर्शन होतं. त्यामुळे त्याला समाधान प्राप्त होतं आणि तो शांत होतो. सत्यकी येत आहे ते प्रथम कृष्ण पाहतो आणि पार्थाला सांगतो, तो पहा आपला सत्यकी तुझ्याकडे येत आहे. तुझ्या पावलावर पावलच टाकत तो येतोय. त्याची हिंमत तुझ्या इतकीच आहे. तो तुझा मित्रसुद्धा आहे. तो कौरवांच्या योद्ध्यांना सुक्या गवताच्या काड्या समान समजत त्यांना बाणांच्या अग्नीत जाळत येत आहे. त्याने कौरवांच्या सेनेची अपरिमित अशी हानी केलेली आहे. असा तुझा प्रिय दोस्त शिष्य तुला मिळण्यासाठी येत आहे. त्याने येताना वाटेत द्रोणांना सुद्धा पराभूत केलेलं आहे. त्याशिवाय कृतवर्मनला सुद्धा पाणी पाजलेलं आहे. असा तुझा मित्र तुला भेटण्यास येत आहे.
युधिष्ठिराच्या आज्ञेने तू इथे येतोय. तो एकट्या हाताने सगळ्यांना हरवत आलेला आहे. अरे पार्था, तो तुला भेटण्यासाठी आतुर आहे. तुझ्या शिष्याने एका रथातून एका दिवसात अनेक लढाया यशस्वीरित्या लढलेल्या आहेत. त्याचा तुला आणि आम्हा सर्वांना रास्त अभिमानच आहे. धर्माच्या मुलाने त्याला तुझ्याकडे पाठवलेलं आहे. तुला मदत करण्यासाठी त्याचा स्वीकार कर. कौरवांचं सैन्य हरवत तो इथे एकटा आलेला आहे, ज्याला तोडीस तोड कोणीही कौरवांमध्ये नाही आहे. सिंहासारखा तो सिनीचा नातू अनेक मोडदे पाडत, अनेक डोकी उडवत, अनेक हत्ती मारत, अनेक घोडे मारत तुझ्याकडे आलेला आहे. त्याने दुर्योधनाचं सैन्य पराभूत केलेलं आहे. त्याने जलासंधाला मारलेला आहे. असा पराक्रमी सत्यकी तुझ्या भेटीला येत आहे. अर्जुन मात्र ते ऐकून नाराज झालेला दिसतो. तो कृष्णाला म्हणतो, अरे माधवा, युधिष्ठिर सतवताच्या संरक्षणाशिवाय कसा असेल त्याची मला काळजी वाटते. मी त्याला म्हणजे सत्यकीला युधिष्ठिराच्या सुरक्षतेसाठी सांगितलेलं होतं, तरीही तो माझ्याकडे का आला मला ते समजत नाही आहे. सत्यकीने तिथेच राहायला पाहिजे होतं. तो कसा आहे ते मला समजत नाही आहे. तो द्रोणांच्या ताब्यात दिल्यासारखंच झालेलं आहे. जर द्रोण त्याला कैद करू शकला तर मोठाच बाका प्रसंग आपल्यावर येणार आहे. सिंधचा राजा अजूनही आपल्याला दिसलेला नाही आहे. अजून त्याला मारायचं बाकी आहे. दिवस सावकाशपणे संपत आलेला आहे आणि मला ह्या सगळ्या गोष्टींची चिंता वाटते. तिथे भूरिश्रव सत्यकीला अडवत आहे. त्यामुळे माझ्यावर फारच जास्त जबाबदारी येऊन पडलेली आहे. जयद्रथाचा वध हे माझं आजचं मुख्य उद्दिष्ट आहे. सत्यकी थकल्यासारखा वाटतो आहे, त्याचाच अर्थ तो हरला जाऊ शकतो. तो मला जास्त चिंतेचा विषय वाटतो आहे. त्याच्याकडे शस्त्रांचा साठासुद्धा संपत येत आहे. त्याचं सारथीसुद्धा थकलेले आहेत. त्या उलट भूरिश्रव ताज्या दमाचा आहे. त्याच्याकडे शस्त्रसाठा विपुल आहे. अशा परिस्थितीत यश मिळवणं सोपं नाही आहे. अभिमन्यूचं जसं झालं तसं त्याचं झालं नाही पाहिजे. त्या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार केलाच पाहिजे. सत्यकीला काही नवीन जोखीम सोपवण्याच्या आधी. आज सत्यकीचं भाग्य बलवत्तर आहे, हा त्यातल्या त्यात चांगला भाग आहे. माझ्या मते युधिष्ठिराने नेहमीप्रमाणेच चुकीचे निर्णय घेतलेले आहेत. द्रोणांच्या हातात स्वतःला सोपवून ही त्याने मोठी चूक केलेली आहे. द्रोण त्या उपाशी गिधाडासारखा माझ्या भावाला ताब्यात घेईल तर ते एक मोठं अरिष्टच ठरेल. इथेच आपण आपला 138वा भाग संपवणार आहोत.